उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते का सोडून चाललेत? चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं खरं कारण. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. काँग्रेससारख्या अविचाराच्या पक्षाशी त्यांनी युती केल्यानंच अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत. त्यांनी त्यांच्या मूळ भूमिकांची तडजोड केली नसती तर हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहिले असते. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असतानाही पक्ष संघटन मजबूत करण्यात ते अपयशी ठरले होते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत, असं प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. संभाजीनगर इथं आज मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी महायुतीत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. महायुती पुढील काळात अधिक मजबूत होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमचा विजय होईल. भारतीय जनता पक्ष 1.5 कोटी सदस्य संख्येसह घरोघरी पोहोचतोय. ज्या ठिकाणी आम्ही जातो तिथल्या नागरिकांचा भाजपात सामील होण्याचा कल दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढे नेईल, असं बावनकुळे म्हणालेत. भाजपाच्या विस्तारावर भर देत बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की पक्षात चांगल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असून महायुती महाराष्ट्रात अधिक बळकट होईल. आम्ही संधी देत असतो. तर या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर संभाजीनगरमध्ये पक्षप्रवेश झाले आहे. खरं तर महायुतीच्या त्या काळामध्ये आम्हाला मजबूत महायुती, मजबूत सरकार आणि पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आमची महायुती ही चांगल्या पद्धतीने काम करेल आणि महाराष्ट्रामध्ये महाविजय आम्हाला मिळेल. आमच्या संघटन पर्वामध्ये 1.5 कोटी आम्ही सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी होण्याकरता घरोघरी जातो आहे, घर चलो अभियान करतो आहे. 16 तारखे आणि 19 तारखेला 2 दिवस आमचं घर चलो अभियान आहे आणि मला विश्वास आहे की 1 कोटी 10 लक्ष तर आता भाजपाचे सदस्य झाले आहेत. आणि मला याचा आनंद या गोष्टीचा आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे, पानठेल्यावर, रस्त्यावर, चहा टपरीमध्ये प्रत्येक व्यक्ती भाजपाचं सदस्यपद मागत आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड जनतेमध्ये आशा अपेक्षा आहे की डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढे नेईल आणि या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर लोक भाजपाचे सदस्यता अभियान ग्रहण करत आहे. पुढच्या काळामध्ये प्रत्येक बूथवर 3 सक्रिय सदस्य ॲक्टिव्ह मेंबरशिप आम्ही करतो आहे. राज्यात 3 लाख ॲक्टिव्ह मेंबर होतील असा आमचा माननीय रवी चव्हाण यांनी मी प्रयत्न करतो आहे. पण यामुळे ठाकरे गट रिकामा व्हायला लागला ना. खरं तर माननीय उद्धवजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या हिंदुत्वाचा विचार हा सोडून दिल्यामुळं आणि काँग्रेससारख्या अविचारी पक्षाची युती केल्यामुळं ओके माननीय उद्धवजींना अनेक कार्यकर्ते सोडून चालले आहे. खरं तर उद्धवजींनी आपल्या मूळ भूमिकेशी कॉम्प्रोमाइज करायला नको होती, ती झाली आहे. आणि म्हणून खालचा कार्यकर्ता हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. तो हिंदुत्ववादी विचाराचा आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आहे आणि त्यामुळे तो कार्यकर्ता आता उद्धवजीसोबत राहायला तयार आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की ठाकरे गट आता व्हेंटिलेटरवर आहे फक्त. नाही, ठीक आहे, पण उद्धवजीसोबत आता सध्या, कारण जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते त्या काळातही काही फार पक्ष सांभाळण्याचं काही फार काम झालं नाही आणि अविचारी काँग्रेससोबत त्यांनी युती केली. ही सगळी मंडळी जी आज परत आली ही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परत गेलेली आहे. त्यावेळेस त्यांना निवडणुका लढायच्या होत्या, लढून झाल्या, आता परत आले. नाही, त्यांना आम्ही तेव्हाही सांगितलं होतं की महायुतीमध्ये सर्व प्रचार प्रसार केला पाहिजे. तेव्हाही आम्ही त्या ठिकाणी त्यांना कळवलं होतं. पण शेवटी आता विधानसभेची निवडणूक संपली आहे. आता काही तो काळ फार संघर्षाचा काळ नाही आहे. महायुती म्हणून आम्ही आता सर्वांनी एकमत केला की बाबा चांगल्या कार्यकर्त्याला पुन्हा पक्षामध्ये संधी दिली पाहिजे. शेवटी 40-40 वर्ष, 50-50 वर्ष पक्षामध्ये काम करतात. एखादी चूक त्यांना माफी केली पाहिजे. वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे, त्या अंतर्गत वाळू धोरण बदलण्याची गरज आहे अशा पद्धतीची मागणी होते. अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत. या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं वाळू धोरण येत आहे. 18 तारखेला आमची अंतिम बैठक आहे. 18 तारखेला आम्ही वाळू धोरण अंतिम करतो आहे आणि सर्वसामान्य जनतेला स्वस्त वाळू मिळेल. वाळू माफियागिरी करताच येणार नाही आणि डिमांडवर सप्लाय पूर्ण होईल. जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय जर केला तर माफियागिरी होणार नाही आणि त्यामुळं त्या पद्धतीचं धोरण, ज्या पद्धतीने गावातली वाळू गावात मिळाली पाहिजे, मोठ्या बांधकामाला
एम सँड मिळाली पाहिजे. म्हणजे गिट्टीवरची जे दगडावरची सँड जी आहे ती आता आम्ही सर्व बांधकामाला अलाव करतो आहे. BRCने रिपोर्ट दिला आहे की कुठल्याही प्रकारचं कॉन्क्रीट आता रिव्हर सँडची गरज पडणार नाही. फक्त प्लास्टर करता रिव्हर सँड वापरावं. बाकीचं जे सँड आहे ती दगडावर तयार केलेली सँड वापरावी. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर बांधकाम आता त्या सँडवर शिफ्ट होणार आहे. मला वाटतं की आम्ही जे धोरण 7 दिवस पब्लिक डोमेनवर टाकलं होतं ते वाढू धोरण यावेळी पहिल्यांदा पब्लिक डोमेनवर होतं. जनतेच्या आम्ही त्याच्या ठिकाणी सूचना घेण्याकरता कालपर्यंत सूचना आल्या आहेत. 40-45 सूचना जनतेने दिल्या आहेत. आता पब्लिक डोमेनवर ज्या सूचना आल्या त्यावर आधारित वाढू धोरण तयार होणार. आणि मला वाटतं आता यानंतर पुढच्या 2 वर्ष लागतील हे स्ट्रीमलाईन व्हायला. एका दिवसात नाही होणार, पण 2 वर्षानंतर या राज्यामध्ये वाळू माफिया दिसणार नाही. कारण वाळूच एवढी उपलब्ध असणार आहे की माफियागिरी करायची गरज पडणार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया। उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए। वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।